हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर काल होती आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या. ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चतुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते. या अमावस्येला दीपपूजनाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. तर या अमावस्येला गटारी अमावस्या असं सुद्धा म्हणतात. तर त्या दिवशी मी दीप प्रज्वलन सगळं करून घेतलं. त्यानंतर उंबऱ्यावरती हळदीचं जे लेपण असतं तर ते सुद्धा मी लावून घेतलं. त्यानंतर इथे भात शिजवून घेतला. हा अळणी भात आहे. यामध्ये दही मिक्स करून आपल्या घराच्या भोवताली सगळीकडे असा शिंपडून घ्यायचा. त्यानंतर मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. स्वयंपाक वगैरे सगळा मी उरकून घेतला, कारण की दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना चालू होणार होता. तर त्यासाठी सगळा किचन जो आहे तो पूर्ण स्वच्छ धुवून वगैरे घेतला. उद्यापासून श्रावण आहे तर उपवासाचे दिवस आहेत, म्हणून साबुदाणा भिजत घातला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.